हॅलो नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जात आहे ओक्लाहोमा सिटीच्या ब्रिकटाउन वॉटर टॅक्सी राईडसाठी. तिकीट्स काउंटरमधून आधी आपण तिकीट्स घेऊया आणि मग पुढे जाऊयात. तिथून पायऱ्या उतरून मी आणि मम्मीच खाली जात आहोत, पण आमच्यासोबत स्ट्रोलरमध्ये बाळ पण आहे, म्हणून हे दोघे त्याला घेऊन लिफ्टने खाली येणार आहेत. हा समोर जो कॅनॉल दिसतो ना, त्यातून आपल्याला ही वॉटर टॅक्सी राईड करायची आहे. इथे थोडा वेळ वेट करूयात आणि मग नंतर आपण चढणार आहोत वॉटर टॅक्सीमध्ये. जर तुम्ही ओक्लाहोमा सिटीमध्ये आहात आणि तुम्हाला मजेशीर असं काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही ही ब्रिकटाउनमधली वॉटर टॅक्सी राईड नक्कीच करू शकता, जी फक्त 30 ते 40 मिनिटांची असणार आहे. ही वॉटर टॅक्सी टूर तुम्हाला मॅनमेड कॅनॉलमधून घेऊन जाते. ही राईड करताना या तलावाच्या बाजूनी तुम्हाला दिसतील या ब्रिकटाउनमधली फेमस रेस्टॉरंट्स, इथली बिझनेसेस. Sonic was actually founded right here in Shawnee, Oklahoma. या आहेत इथल्या बिल्डिंग्सवर काढलेल्या फेमस पेंटिंग्स आणि हे स्टॅच्यूज आणि त्यामागची हिस्ट्री काय आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगेन. लवकरच क्रिसमस येतोय, म्हणून इथल्या झाडांनाही लाइटिंग केलेली दिसते. हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर एक सुंदर कलाकृती आपल्याला बघायला मिळणार आहे. उजव्या बाजूला 3 नेटिव्ह अमेरिकन वुमेन हंड्यामधून कॅनॉलमध्ये पाणी ओतत आहेत असे दाखवले आहे. या बिल्डिंगमधल्या अपार्टमेंटमध्ये जर तुम्हाला 1 बेडरूमचे घर घ्यायचे असेल तर त्याची किंमत आहे $500 to $700,000, कारण हा सिटीचा मेन एरिया आहे आणि इथल्या अपार्टमेंटमधून दिसणारा हा सुंदर व्ह्यू. या कॅनॉलमधून जाणारी ही दुसरी टॅक्सी. एक गोष्ट मी नेहमी मेन्शन करते ती म्हणजे ओक्लाहोमाचे ब्युटिफुल सनसेट्स आणि आकाशात दिसणारे हे सुंदर कलर्स. आकाशात इतके वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कलर्स येतात ना की अगदी मंत्रमुग्ध व्हायला होतं. या स्टॅच्यूज मागची हिस्ट्री, हे जे स्टॅच्यूज आहेत ते नेटिव्ह अमेरिकन्सची हिस्ट्री सांगते. नेटिव्ह अमेरिकन्सना अमेरिकन इंडियन्स, मूळ अमेरिकन्स, फर्स्ट अमेरिकन्स असे सुद्धा म्हणतात. या मॉन्युमेंटमध्ये एक स्टोरी दाखवली आहे जी लँड रन 1989बद्दल आहे. 1989ला ओक्लाहोमामध्ये या लँड रनला सुरुवात झाली. लँड रन ओक्लाहोमाच्या अनियुक्त जमिनीमधील जमिनीवर दावा करण्याच्या शर्यतीची कहाणी सांगते, जिथे हजारो स्थायिक एका तोफेच्या आवाजाने 1.9 मिलियन एकर जमिनीवर आपला हक्क सांगण्यासाठी, म्हणजे सर्वात प्रथम जाऊन तिथे झेंडा रोवून त्या जमिनीवर आपला हक्क सांगण्यासाठी मैदानी भागात धावले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट. तोपर्यंत बाय.